नमस्कार मित्रांनो, आपले कोकण या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत कोकणात जशी शहाळी काढली जातात, नारळ असतात, त्या नारळांना जशी शहाळी येतात, ती शहाळी आपल्या पाणी पिण्यासाठी शहाळी काढली जातात. ती कशी काढली जातात व कशा पद्धतीने काढली जातात ते आपण आता बघूया. आता आपण आपल्याकडे एक नारळाचं झाड आहे, त्या नारळाच्या झाडावरती शहाळी आहेत, तर ते आता आपण काढणार आहोत. ते बघूया शहाळी. ते काढताना पण मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्यानंतर ते फोडल्यानंतर पण कसं पाणी असतं ते पण व्हिडिओ दाखवतो. आपल्या घराच्या बाजूला एक नारळाचं माडाचं झाड आहे, त्याच्यावरती आपण आता काढणार आहोत. थोड्या वेळात आता बघूया. अतिशय सुंदर पाणी, शरीरासाठी पौष्टिक असतं ते शहाळ्याचं पाणी. जसं म्हणतात ना, कोकणातल्या लोकांच्या अंगात भरली शहाळी, त्या पद्धतीने शहाळ्याचं पाणी अतिशय सुंदर असतं. त्यात आपण बघूया कशी शहाळी काढतात ते. हे आपलं तर घर आहे, त्या घराच्याच बाजूला, आपल्या अंगणाच्या बाजूलाच इथे झाड आहेत, नारळीची झाड आहेत, चिक्कूची झाड आहे, पेरूची झाड आहेत, ते बाथरूम आहे, लिंबीची झाड आहे, केळीची झाड आहेत, भरपूर अशी झाड आहेत आतमध्ये. आणि साईडून त्याला हे लावलेलं आहे, आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून. तिथेच आपलं तर हे आहे, इथे फणसाचं आहे झाड. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं होतं. तर आत्ता हे इथं आपलं माडाचं झाड आहे, हे पोपळीचं आहे. मागती पोपळ छोटी, म्हणजे सुपारीचं झाड, आपण पोपळ बोलतो त्याला. हे आहे माड, ह्याच्यावरती आता नारळ लागलेले, तिथे आत्ता आपण काढणार आहोत. त्याच्यासाठी हे घेणार आहोत. हे आहे आपल्याकडे साधन, त्याला मी विळा बांधलाय काठीला एका. त्या काठीला विळा बांधल्यानंतर ते आता मी शाळा खेचणार आहे त्याच्या काठीच्या साह्याने. हे बघा किती काठी लांब आहे. हे प्रत्येक कोकणात घर म्हटलं ना की प्रत्येकाच्या दारासमोर एक नारळाचं झाड असणार, एक कमीत कमी एक तरी नारळाचं झाड असणार. हे बघा, आता समोरच्या आमच्या घराचे ते बाजूवाल्यांच्या इथे नारळाची झाडं दिसत आहेत, हे आमच्या इथे दिसत आहेत. खालती असं सगळे पूर्ण घर. कोकणात एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घराच्या समोर एक तरी नारळाचं झाड असणार. ते सांडपाणी असतं ना, त्यांच्या नारळाच्या मुदत जाण्यासाठी ते प्रत्येकाच्या घरात एक ना एक तरी भेटणार. चला आपण काढूया आता. मित्रांनो, त्याने आता येत नाही आपल्याकडे नारळ काढता. हे बघ कसं झालंय. आपण दुसरी टेक्निक वापरून बघूया. हे बांधलं होतं मी विळा त्याला. हे बघा कसं झालं, ते बांधलं नाही गेलं त्याला. तर आपण दुसरी टेक्निक बघूया. ही टेक्निक आपली फेल झालेली आहे. दुसरी टेक्निक आपल्याकडे आता डायरेक्ट माडावरती चढून, नारळाचं झाड आहे त्याच्यावर चढून काढता येतं का बघूया. हे आता आपण असं करणार आहोत. बघूया जमतंय का बघूया. आपल्याला खूप वर्षानंतर जमलं तर ठीक. याला आकडी बोलतात आमच्याकडे कोकणात. आकडी ती लावून आणि त्याच्यामध्ये ही कोयती अशी टाकायची. बघूयात आपल्याला चढता येतं का नारळाच्या झाडावरती. अशा तऱ्हेने खायला ना. ही पण टेक्निक आपल्याला मुश्किल वाटते. आपले थांबत नाही येत पाय, नाही थांबत नाही. अशा तऱ्हेने दुसरी टेक्निक पण झालेली आहे. आपण आता तिसरी टेक्निक बघूया. बापरे बाप, वेट मध्ये जात नाही वाटत. वेट आहे ना. हो, नारलीला असं होलपड नारलीला.
कोयतीन दोन्ही साईडनं पाय राहतीलच थोडासा सरणार नाही सर. आपलं जास्त असल्यामुळे असं वाटतंय. आणि अशा तऱ्हेने मी परत एकदा कुठची शाळा दुसरा टेक्निक